स्वराज्य. मार्च महिन्यामध्ये दिल्लीला जाण्यासाठी ही सगळी माणसं निघाली. अजून एक निरोप असा कळला की समारंभ दिल्लीत होणार नाही, आग्र्यामध्ये होणार आहे. पण दिल्ली असो नाही तर आग्रा असो, मे महिन्याचा उन्हाळा, आहा हा 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 हा, असा काही उकाडा असतो. म्हणूनच बहुतेक त्या महिन्याला मेला मेला म्हणायची वेळ आहे. 1 मेला, 2 मेला, 3 मेला, 4 मेला. याचा नेमका वाढदिवस असणार आहे 11 मेला औरंगजेबाचा, आणि शंभूराजांचा 14 मेला. मध्ये 13वा फक्त आहे. पण ही दुसरी वेळ आहे जेव्हा जिजाबाईंनी शिवाजी राजांकडून मृत्यूपत्र लिहून घेतलंय. काय भयानक प्रसंग आहे हो. शिवाजी राजांच्या जीवनात जिजाबाईंनी समोर बसवून 2 वेळा ही मृत्यूपत्र केली आहेत. एक अफजल खानाच्या वेळी आणि दुसरं आग्र्याला जाताना. तिथे काय होईल माहीत नाही. काय होत नाही हो. ही सुमो गाडीतनं जाण्यापूर्वीची वाक्य बरी आहेत, पण ज्याला राजकारणासाठी जायचंय, काही युद्ध करण्यासाठी जायचंय, काही होणार नाही हो अशी कल्पना करून जे बेसावत जातात त्यांचा सर्वनाश सतत दिसत राहतो. आणि काहीही होईल सावध राहायला हवं. असं जे जातात ते सातत्याने विजयी होताना दिसतात. तूर्तच्या प्रसंगी कोण कुठल्या भूमिकेत आहेत ते पहावे. जर 2020 साली प्रचंड महायुद्ध होणार आहे असं जर आपण कोणाला सांगायला गेलो की आपल्याकडचे 70% लोक काही होणार नाहीये, ही इथली भूमिका. आणि बाकीच्यांना सांगायला जावं 20 साल कशाला, 14ला करा की युद्ध, सगळी तयारी आहे साहेब. का हे झालं तरी आम्ही युद्ध आपल्या हातामध्ये ठेवू एवढी बाकीच्यांची तयारी आहे. शिवचरित्र ते पाळतात, आम्ही वाचतो. युवराजांचा 9वा वाढदिवस आग्र्यात साजरा झाला. 14 मेचा वाढदिवस शंभूराजांचा आग्र्यामध्ये झाला. त्या वाढदिवसाला पुन्हा एकदा संभाजीराजे औरंगजेबाला भेटले. शिवाजीराजे दरबारात काही करून यायला तयार नाहीत म्हटल्यावर ती भूक किमान संभाजीराजांवर भागवत होते. काय दैवयोग आहेत नाही. शिवाजीराजाला जवळ सहन करू न शकणारा बादशहा हे एवढंसं पोर काय करणार या कल्पनेने त्याला मात्र जवळ घेत होता. एक प्रसंग असाही त्याच्यामध्ये इतिहासात आहे की जिथे स्वतःच्या गळ्यातली एक छोटीशी मोत्याची माळ सुद्धा त्याने शंभूराजांना दिली. एखाद्या हिंदी सिनेमाला सुद्धा एवढी छान स्टोरी नाही करता येणार की आत्ता ज्या मुलाला मी पाहतोय आणि आत्ता ज्या मुलाच्या गळ्यामध्ये मी माळ घालतोय त्याच गळ्याला दाबण्यासाठी हेच हात काही दिवसांनी महाराष्ट्रात यायचे आहेत. दोघं एकमेकाला आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे पाहतायत. एक मुघलांचा बादशहा आणि त्याचा सगळा बडेजाव संपवून टाकेल असा स्वाभिमानाचा आपला बाप नावाचा बादशहा. शंभूराजांनी बऱ्याच काळ येणं जाणं पण दरबारात केलं. दरबार पाहून घेतला. संभाजीराजांचं आणखीन एक महत्वाचं काम त्याच्यात आहे. ते म्हणजे औरंगजेबाचा साक्षात असणारा बक्षी. बक्षी हे एक वेगळं त्या ठिकाणी अधिकार पद आहे. साधारणतः मंत्रालयातल्या खासदाराच्या बरोबरीनं ज्यांची सत्ता चालते त्यांच्या अनुपस्थितीत जे शिक्का मारून देऊ शकतात असे जे काही कोणी बक्षी पदावरचे लोक असतील त्यापैकी एक बक्षी शंभूराजांनी किंवा शिवरायांनी अतिशय गोड बोलून अत्यंत सुरेख पद्धतीनं फितवलाय. लक्षात घ्या, खूप अवघड गोष्ट आहे. औरंगजेबाच्या गोटातला इतक्या वरिष्ठ पातळीवरचा अधिकारी आपल्या बाजूला वळवून घेणं हा फक्त पैशाचा खेळ नाहीये, हा चारित्र्याचाही प्रभाव असतो.
कारण लक्षात ठेवा, मी काही गोष्टी मुद्दाम आपल्याला सांगेन की ज्या उलट्या होऊ शकत होत्या, पण तो बक्षी ताब्यात असल्यामुळे त्या सरळ झाल्या. अडाण्याला फसवणं यात काही कौतुक नाही. औरंगजेबासारखा प्रत्येक गोष्टीकडे जो फक्त संशयानेच बघतो, त्याला फसवणं सगळ्यात अवघड आहे. आपला अपमान झाला तो भरून काढण्यासाठी शिवरायांच्या निवासस्थानावरती त्यांनी पहारे लावलेत. फुलाद खान नावाचा अत्यंत क्रूर कर्मा पठाण त्याच्यावरती नियुक्त केलाय. हे झाल्यानंतर शिवरायांचा अर्ज असा येतोय की बहुतेक तुमच्याच कैदेत मी मरीन असं मला दिसतंय. मग माझ्याबरोबर इथनं महाराष्ट्रातनं एवढी जी फौज आली आहे, या फौजीने तुमचं काय वाईट केलंय, त्यांना परत पाठवा ना, म्हणजे परत जाण्याचे परवाने द्या. औरंगजेब तयार नसतात, लक्षात ठेवा. परवान्यावर फोटो आयडी नाहीये. हा महाराष्ट्रात परत जाण्याचा परवाना कोणी केव्हाही कसाही वापरू शकतो. उद्याच वापरायचा परवाना. हा उद्या कोणी वापरू शकतो. पण असं औरंगजेबाच्या डोक्यात आलं की शेजारच्या खुर्चीतला माणूस महत्वाचा असतो, तो बक्षी उभा राहणार. अलमपना, ही बडी अच्छी बात है. क्यों? सगळेच सैनिक गेले तर राजा एकटा उरेल, कुठून खाऊ, किसको कान से कान पता नहीं चलेगा. त्याच्या शंकेला आपण वेगळंच रूप देत राहायचं. आपकी बात भी सही है. जेवढे 2500 लोक आले होते त्यांना परवाने मिळाले. लक्षात घ्या, शेवटी ठीक आहे इतकंच वरच्यानी म्हणायचं असतं, शिक्के ऑफिसचं काम आहे. इथे बक्षी तुमचं असेल तरच कामं होतात, नाही तर वरच्यानी सँक्शन करून सुद्धा खाली मिळत नाही. यासाठी नुसता वरचा बरा असून चालत नाही, मधला दुवा शुक्राचार्य बरोबर तुम्हाला पकडायला लागतो. त्यातला शिवरायांचं राजकारण इतकं अचूक त्या ठिकाणी चालू आहे. बक्षीनं परवाने काढलेत. हे सगळे 2,500 जे बाहेर आलेत ते आता परत जायच्या वेगवेगळ्या रस्त्यांना रस्ता तयार केलाय. सामान्य माणसाचं ज्ञान लक्षात घेऊन रस्ता तयार केलाय. आग्रा सुटला की नेहमी औरंगजेबाची माणसं दक्षिणेकडचा रस्ता शोधणार आहेत. आपल्याला हा रस्ता घ्यायचाच नाही. इथून बाहेर पडलं की उलटं जायचं मथुरा. मथुरेतनं तिरपा रस्ता पकडायचा जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीकडनं खाली कर्नाटकात उतरायचं. कर्नाटकातनं गोवा, गोव्यातनं कोकण. काय रस्ता आहे का काय? या कपाच्या कानाकडं कोणी जाणार नाही. हा रस्ता तसा पूर्ण बिंदोक आहे. पण इथे अजूनही औरंगजेबाच्या छावण्या आहेतच. सगळेजण धावतील ते साधूच्या वेशात, पण गती मिळायला पाहिजे म्हणून घोड्यावरनं. आता भगव्या रंगाच्या छाट्या घातलेले, दाढी मिशा असलेले आणि घोड्यावरनं जाणारे हे जर आयुष्यात पहिल्यांदाच चेकपोस्टनी बघितले तर कस्टडीतच घेतील का नाही? यासाठी काही गोष्टी तर्कानेच मान्य कराव्या लागतात की याचाच अर्थ कोणत्याही चेकपोस्टवरती त्यांना तसं या घोड्यावर हे माणसं का बसली आहेत म्हणूनही कोणी अडवलं नाही. भगव्या रंगाच्या छाट्या घालून इथनं तिकडं का जात आहेत, हा जथ्था असा का चाललाय म्हणूनही कोणी अडवलं नाही. या पद्धतीनं हे कपडे घालून इकडं तिकडं माणसं फिरवत ठेवणं हे पूर्वापार त्या ठिकाणी हायवेवर चालू आहे. आणि हे हायवेवर काम चालू ठेवणारं दुसरं कुठलंच व्यक्तिमत्व त्या काळामध्ये दिसू शकत नाही वगळता समर्थ रामदास. कारण समर्थ रामदासांचा आग्र्यालाही मोठ आहे, दिल्लीमध्येही मोठ आहे, जगन्नाथपुरीलाही आहे, कर्नाटकातही आहे, गोव्यातही आहे आणि कोकणातही आहे. तेव्हा या सगळ्या प्रांतांमधनं फिरताना तिथल्या प्रत्येक रामदासाला त्यांची हायवे माहिती आहेत, रस्ते अचूक माहिती आहेत, चेकपोस्टवरती ओळख आहे. रामनवमीचा प्रसाद 5 वर्ष देत आहेत ते तिथे. ते आले नाही म्हणून काय झालं, प्रसाद खात जा रोज. त्यामुळे साधारणतः अशी माणसं आली की एक दुर्डीवर तरी लाडू मिळतात या कल्पनेने फारशी चौकशी होत नाही. आणि या रस्त्याने जाताना समजा पटकन काही विचारायचीच वेळ आली तर त्या भाषेत बोलणारा पण महाराष्ट्राशी आणि शिवाजी राजांशी आत्यंतिक प्रेम असणारा असा कोणीतरी मनुष्य पाहिजे ना. उत्तरेतला माणूस उत्तरेत बोलू शकेल उत्तम,
पण तो बंगालमध्ये गेला की बोंबललं सगळं. ओडिसामधनं, जगन्नाथपुरीमधनं तुम्हाला पास होताना कुठेही बोलायचं असेल तर ओडिसी बोलता आलं पाहिजे. नाही तर आपलं काय राष्ट्रभाषा हिंदी असून उपयोग आहे का? आपण कुठेही जाऊन हिंदी बोललं तरी कळतं की हा मराठी माणूस आहे. तुम्ही हिंदी बोलता म्हणून माणसं फसत नाही. तुमच्या बोलण्याची पद्धत बघून माणसाला खात्री पटते काही इथला असूच शकत नाही. या प्रत्येक प्रांत बदल चालू असताना त्या भाषेमध्ये बोलणारा, त्या वेशातला, तिथून नेहमी फिरणारा असा एक कोणीतरी आपल्याला सहाय्यक आवश्यक लागतो. पोर्तुगीजांच्या उल्लेखामध्ये स्वच्छ असं लिहिलंय, शिवाजीराजांनी आग्र्याला जाताना एक रामदासी सतत बरोबर घेतलेला आहे. आता तो का घेतला त्याचं पुढे उत्तर आहे. अर्थात अटक होईल असं काही इथे कळलं नव्हतं, पण होणार नाही इतके बेसावधही शिवाजीराजे नव्हते. औरंगजेब काहीतरी करू शकतो, घातपात करू शकतो, आपल्याला आपल्या वेळच्या वेळी निघता आलं पाहिजे. एक. दुसरी लक्षात ठेवा, ही 2,500 माणसं बाहेर गेली, परवाने घेऊन बाहेर गेली, यातलं कोणीच परत लगेच आलं नाही. शिवाजीराजांना घेऊन आल्याशिवाय कोण घरात घेणार आहे महाराष्ट्रात? हे सगळे या रस्त्यांवर थांबलेले आहेत राजांची पुढची व्यवस्था करण्यासाठी. आता थांबायचं आहे ते साधूच्या वेशात थांबायचं आहे. सैन्य बाहेर पाठवले, यांचं TADA नको का टाकायला? म्हणून दुसरा अर्ज टाकलाय की आता अनायासी गोकुळाष्टमी आली आहे ऑगस्टमध्ये पुढे, त्यानिमित्ताने या सगळ्या साधू संन्याशांना मिठाई पाठवायची इच्छा आहे, परवानगी द्या. सगळ्यात अवघड गोष्ट आहे हे. का? मिठाईच पाठवायची आहे ना, टोपल्या सँक्शन करा. पेटारे कशाला पाहिजेत? नाही हो, म्हणजे बऱ्याच लोकांना द्यायचं असेल म्हणजे पेटारच पाहिजे ना. टोपली किती लोकांना पूर्ण? लाख टोपले देतो. औरंगजेबाकडे लाख उत्तर आहेत. तो पेटाराच काय, पेटीकडे सुद्धा असा संशयानेच बघणार आहे त्याच्या डोळ्याने. टोपल्या सँक्शन करा. आता हे मधल्या बक्षीनच चमचीगिरी करायची आहे. नहीं, टोपली से कैसे काम चलेगा, आलमपना क्या है. इतनी बड़ी भारी संख्या में ये साधु लोग यहाँ आए हैं, तो ये आगरा तक नहीं तो बाकी भी इलाकों में ये सब जाने वाला है. तो ठीक तरह से जाने के लिए बड़ा सा पेटारा थोड़ा आवश्यक है. शिवाजी राजांना पेटारा आवश्यक है हे मधल्या बक्षीनं आलमगीराला समजावून सांगायचं आहे. अबे लेकिन इसमें नहीं, फुलाद खान है ना वहां, फुलाद खान है ना, म्हणजे यातून कोणी जाणार नाही याचीही खात्री बक्षीनच द्यायची आहे. हा बक्षी किती महत्वाचा प्रकरण आहे लक्षात घ्या. आणि याच परिसरामध्ये आणखीन 2 माणसांची नावं आपल्या कानावर घालायची, अनेकांना ती माहीत पण असतील. पण या उत्तरेतून आता मथुरेपर्यंत जायचा रस्ता दाखवण्यासाठी कवी कलश नावाचा त्या ठिकाणी कवी हाताशी घेतलाय, जो नंतर कलुषा कब्जी म्हणून आपण ऐकणार आहोत. कवी कलशला हाताशी घेतलाय. अजून एक सक्सेना नावाचा माणूस आहे. या दोघांना हाताशी धरलंय मथुरेपर्यंतचा प्रांत दाखवण्यासाठी. मथुरेमध्ये सगळ्यात महत्वाची सोय आहे ते म्हणजे अष्टप्रधान मंडळामधले मोरोपंत पिंगळे यांचा मेहुणा मथुरेत आहे. त्याच्या घरी संभाजी राजांना ठेवायचंय, निघायचंय. कारण आपल्या जथ्याची सगळ्यात मोठी ओळख तीच आहे की या जथ्यामध्ये एक लहान मुलगा आहे. औरंगजेब आपण निघून गेलो म्हटल्यावर सगळ्या चौकी पहाऱ्याला हाच निरोप पाठवेल, ज्या जथ्यात पोर असेल तो जथ्था अडवा. आपल्याला पटापट जर पुढे जायचं असेल तर आपल्याबरोबर पोर ठेवण्यात अर्थ नाही, पण तो सगळ्यात मोठा पुरावा असेल की हा शिवाजीराजाचं पथक आहे. बरं, अनेक मुलं दाखवावी तर ते शक्य नाही. आता उपाय एकच आहे, कृष्णाजी पंतांच्याकडे शंभूराजाला ठेवायचा. गंमत वाटली का हो ही एवढी सोपी? आणि मुद्दाम दिवस लक्षात ठेवा. शंभूराजांनी आणि शिवरायांनी, शंभूराजांनी पेटाऱ्यातून आणि शिवाजीराजांनी भोयाच्या रुपयामध्ये कुठल्या दिवशी बाहेर पडायचं? पेटारे 10 दिवस चालणार आहेत, यातला शुक्रवारचाच दिवस घ्यायचा बाहेर पडताना. ही बरोबर संध्याकाळी 4 वाजायची साधारण वेळ ठेवायची, 4 ते 7 यातली वेळ. आता हे इतकं सगळं का त्रास करून घ्यायचा? 4 ते 7 या वेळामध्ये दिल्लीतले, आग्र्यातले सगळेच्या सगळे नामांकित मोठमोठे सरदार हे सगळे जुम्मा मशिदीकडे नमाजाला गेलेले असतात. समोरच्या चालीरीती सकट सगळ्याचा इतका अचूक अंदाज आहे. या वेळेला रस्त्यावरती कोणीच सरदार दरकदार फिरताना दिसणार नाही. हे सगळे प्रार्थनेसाठी तिथे असतील तेव्हा रस्ते मोकळेत, पटकन पळता येईल.
शुक्रवारच्या दिवशी जेव्हा औरंगजेब तिकडे नमाज पडत होता त्या मुहूर्तावर संभाजी शिवाजीराजे आग्र्याबाहेर जात होते. आणि मथुरेला मात्र तिथे पोचून, मुद्दाम का सांगतो, या सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. काय असतं, आपल्याकडचे अलीकडचे इतिहासकार असे आहेत की त्यातल्या काही लोकांचीच नावं ठेवतात. शिवाजीराजे तिथून बाहेर पडू शकले कारण त्यांचा सावत्र भाऊ त्यांच्याबरोबर होता यात संशय नाही. त्याचं नाव हिरोजी फर्जन असं होतं. तो सावत्र भाऊ असल्याने बराचसा शिवरायांसारखा दिसत होता. काय गंमत आहे, या लोकांनी खरं रामायण सांगावं, आचरून दाखवावं. सावत्र भाऊ सुद्धा सख्या भावापेक्षा जास्त जीवलग होते. आता उलटं वाक्य म्हणायलाच हवंय का? हे सावत्र भाऊ असताना सुद्धा मृत्यूच्या जबड्यामध्ये जायला हिरोजी फर्जन तयार आहे. त्याच्या हातामध्ये सोन्याचं कडं घातलं, त्याचा हात बाहेर ठेवायचा, वर्ण पांघरून घालायचं, पाय चेपण्यासाठी मात्र तो मदारी मेहतर बसवलाय. एक यवन पुत्र त्या ठिकाणी असल्यामुळे फारसा दगा होणार नाही अशी फौलादखानाची कल्पना आहे. पण शिवाजी राजा स्वतःच्या चारित्र्याच्या प्रभावाने जिथे बक्षीला आपला आत्मसात करू शकतो तिथे आणखीन काही कशाची गरज नव्हती. मधल्या 8 दिवसात फौलादखान सुद्धा तसा मित्रच झाला होता. तो आदनमंद येऊन सांगून जायचा, दवा भेजू क्या? नाही, आपकी दुआ यही हमारी दवा है. ते खऱ्या अर्थाने तेच होतं, आपकी दुआ यही हमारी दवा है. आणि शिवाजीराजे शंभूराजे आग्र्यातून पंछे उडाल्यासारखे मथुरेकडे गेले. मथुरेला ते तिकडे पोचल्याचं कळल्यानंतर ही दोघं माणसं बाहेर पडली, लोड आणि तक्के ठेवून. हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर या दोघांनी सांगितलं, राजाजी की तबीयत बहुत खराब है, ध्यान रखो. आणि हे दोघं गेले. अख्खी शुक्रवारची रात्र लोडाचा पहारा करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी फौलादखानाला मुद्दाम ऐका, तो पहिल्या पेटाऱ्यापर्यंत आला. नंतर फौलादखान जो निघून गेला तो शुक्रवार त्यासाठीच निवडला होता. ह्याच्यानंतर फौलादखान थांबणार नाही 5 नंतर इथे. फौलादखान केव्हाच गेला जागेवरनं. बाकी काय नेहमीचेच आहेत पेटारे, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जो फौलादखान येऊन उभा राहिला, कशी काय तब्येत राजाजींची? तुमच्याशिवाय कोण विचारणार? ते पण बाकीचे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना विचारायचं ना. कुणीच आलं नाही, कुणीच जात नाही. अख्खं रात्रभर कुणी आलं नाही, सकाळी कुणी आलं नाही. कुणी गेलं इथून औषध आणायला, सकाळच्या ते काढे बिडे आणायला जातात ना लोक, ते काही ताजे काढे आवश्यक आहेत ते. सकाळी कुणी गेलं नाही. कुछ गडबड लगती है. तरी सुद्धा फौलादखानाने त्या गादीपाशी येऊन किती प्रयत्न केले असतील. राजाजी, अर्थात हा वेडेपणा करायची त्याला गरज नव्हती, कारण कितीही आजारी असले तरी एकही माणूस आत नाही ही अवस्था शक्य नसणार आहे. त्याही पेक्षा ज्या मदारी मेहतरवर त्याची आणखीन मदार होती, मदारी दिखाय नाही. आणि त्याचे डोळे खऱ्या अर्थाने विस्फरले ती गादी बघून नव्हे, तर राजे राहत असल्यामुळे जे जे जिथे जिथे होतं त्यातलं काहीच तिथे नव्हतं आता. म्हणजे जाणारा नुसता गेलेला नाही, आणलेल्या सगळ्या चीज वस्तू घेऊन गेलाय. ही सगळ्यात वाईट चोरी असते. म्हणजे नाक आणखीन किती कापायला पाहिजे, नुसता पटकन पळाला नाही. त्याची सुटकेस सुद्धा तुम्हाला सापडायची नाही. एक कपडा नाही सापडला, एक तुकडा नाही सापडला आतमध्ये कशाचा. आणि ते तक्के बघून जे काही त्याचे डोळे झाले, फौलादखानाला त्याचं भविष्य डोळ्यासमोर दिसलं होतं. कारण औरंगजेब इतका क्रूर कर्मा होता, तो उद्या फौलादखानाला सोलून मारणार होता या एकाच अपराधासाठी. फौलादखानाने जाऊन सांगितल्यानंतर औरंगजेबाच्या कानावर विश्वास नव्हता. पण तरी सुद्धा 4 माणसांची नावं घेतलीच पाहिजेत या विषयात. ती फार महत्वाची 4 माणसं अशी की हिरोजीला आणि मदारीला घेऊन बाहेर जायचंय. यासाठी मथुरेमध्ये शंभूराजाला ठेवून शिवाजी राजांना पुढे पाठवून बाकीचे उरलेले आग्र्यातले जमा करा आणि निघा. यासाठी 2 मंत्री नेमके परत आग्र्यामध्ये आलेत, एक रघुनाथ पंत आणि एक त्र्यंबक पंत. याच बरोबर कवी कलश तिथे आहे, तो सक्सेना तिथे आहे. गोंधळ गडबड काय झाली समजलं नाही. हिरोजी मदारी कसे बसे सटकून गेले, पण हे चौघही फौलादखानाच्या हातात सापडले.
आणि आता शिवाजी राजांवरचा सगळा राग त्यांनी या चौघांवर काढला. आपण कल्पना करू शकता कस्टडीमध्ये या 4 लोकांना काय झोडला असेल. तापल्या तव्यावर उभं करण्यापासून नख उपसून काढेपर्यंत आणि राखेचे तोबरे नाका तोंडामध्ये भरून स्वतःच्या चापकाच्या फटक्यांनी पाठी सोलून काढेपर्यंत सगळं या चौघांचं केलं. कवी कलश, तो इंद्रजित सक्सेना, त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत या 4 लोकांनी आपल्या शरीराचे कष्ट थांबवावेत म्हणून शिवरायांची एक बातमी तोंडावाटे येऊ दिली नाही. शंभूराजा मथुरेत एवढी जरी बातमी एकाने दिली असती तरी त्यांचा छळ थांबत होता. कवी कलश बद्दल पुढे बोलण्याआधीच शंभूराजांच्या बद्दलच्या एकनिष्ठतेचा वयाच्या 9व्या वर्षी हा कवी कलशाचा पुरावा होता. स्वतःच्या स्वार्थासाठीच एकदा फितूर व्हायचं असतं तर तेव्हाही ते शक्य होतं. पण या चौघांची नावं का सांगतो? नावं लक्षात ठेवली म्हणजे संपलं. कारण काय होतं, माणसं नावावरनं जाती लक्षात ठेवतात. की आज अलीकडे एक पुस्तक आमच्या हातात पडलंय, शिवाजी राजांना सुटकेमध्ये मुसलमानांची खूप मोठी साथ झाली. का? तो बक्षी त्यांच्या बाजूचा होता एक, आणि हिरोजी फर्जन होता, आपला मदारी मेहतर होता. म्हणजे हे मान्यच आहे, याच्यात संशय नाही की आज ते यवन असून सुद्धा मानवता म्हणजे काय समजू शकत होते, बंधुता म्हणजे समजू शकत होते, न्यायाचं राज्य म्हणजे काय कळू शकत होते. त्यामुळे शिवाजी राजाला मदत करणं हे आवश्यक आहे हे त्यांना समजत होतं. त्या लोकांनी केलं ना साह्य, ज्यांनी केलं साह्य ते चांगलेच म्हटलेले आहेत. मदारी मेहतर तिथे होता आणि बक्षी तिथे होता हे एक मान्यच केलं, याने मदत केली यात संशय नाही. पण बक्षीला फारसा काही त्रास झाला नाही, मदारी सुटून जाण्यामध्ये भाग्यवान ठरला. पण त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत नावाचे, कवी कलश नावाचे जे 3 ब्राह्मण पकडले गेले होते, या तिघांपैकी एका माणसाने शिवरायांच्या किंवा शंभूराजांच्या बद्दल एक अवाक्षर जरी काढलं असतं तरी पुढचा इतिहास करायची गरज नव्हती. शंभूराजांचा वध त्या दिवशीचा होता. आणि त्याहून अवघड गोष्ट अशी होती, महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर या मुलाचा तपास थांबला पाहिजे म्हणून शिवरायांनी एक फार मोठी चाल खेळली. शंभूराजे वारले असं जाहीर केलं. स्मशानेश्वा क्रीडा हे भाग्यच आहे. आणि संभाजीराजे वारले हे शत्रूला पटावं म्हणून राजगडावर श्राद्ध सुद्धा घातलं. आता शंकेला अवसर नव्हता. औरंगजेबापर्यंत बातमी पोचली की संभाजी राजा बहुतेक रस्त्यातच संपलेला आहे. वर्ण आज्ञा सगळ्या चौक्यांना सुटल्या की आता शोध घेऊ नका. चौक्यांवरच्या आज्ञाच संपल्यामुळे 2 महिन्यामध्ये शंभूराजे मथुरेपासून महाराष्ट्रात आले. आता कोणाची चौकशी होणार नव्हती. आता एक मध्ये दंतकथा आहे, पण दंतकथा सुद्धा फार काही टाकून द्याव्यात अशा नसतात. ज्या दंतकथेनं, आता दंतकथा चांगली असते म्हणून सगळ्या दंतच कथा सांगाव्यात असंही नाही, पण ज्यामध्ये एखादी बुद्धिमत्तेची निशाणी, बरं जी इतिहासात लिहिली आहे की शंभूराजे खरंच प्रचंड बुद्धिवान आहेत, की जिथे हा जथा पुढे चाललेला असताना शिवाजी राजांनी राजगडला आल्यावर इथून सैन्य पथक पाठवलंय सुरक्षित सगळ्यांना परत आणायला. काशीपंत, कृष्णाजी पंत, त्रिमल हे जे सगळे चालतील हे दिसू शकतील एवढ्या अंतरावर सैन्याचा जथा राहील, कारण सैन्याच्या जथ्यातनं यांना आणता येणार नाही, तो संशय येईल. सैन्याचं पथक खूप शेजारी असणार आहे, हे इतकं नजरेच्या टप्प्यात असणार आहे. एक ठिकाण गडबड झालीच. कोणीतरी उगाच त्या फौजदाराला सांगितलं की असं असं एक पोरग या जथ्याबरोबर आहे, यू कॅन चेक हिम. पण तो म्हणला कशाला चेक करायचं, वरनं ऑर्डर येतो, पोरग नाहीच आहे, आता ते मेलय म्हणून तपासायला काय हरकत आहे. झालं, तो येडा आणखीन 10 फौजदार घेऊन आला. किसका लडका है? कृष्णाजी पंतांची पंचायत. हमारा भांजा है, तुम्हारा भांजा, एक थाळी में भोजन करो. मोठी पंचायत. एका थाळीत जेवा 2 जण. आता बाकी कोणी बोलण्याऐवजी शंभूराजेच बोलले. आमचं मौंजी बंधन झालेलं आहे आणि आमच्याकडे मुंजी झाली की दुसऱ्याच्या ताटात जेवत नाहीत. हमारी आज्ञा है इसलिए एक थाली में भोजन करो. त्रिमल म्हणले मेलो, काय करायचं? म्हणले तो बेअक्कल आहे, आपल्याला अक्कल आहे. मग केळीचं पान घेस. केळीचं पान घेतलं. केळीच्या पानाला मध्ये एक टनेल असतं, त्याच्या मधनं पाणी फिरलं.
मध्ये पाण्याची रेग आली की हे पान वेगळं आणि हे पान वेगळं, प्रश्न येतोच कुठं. पण मध्ये पाणी गेल्यामुळं 2 पानं वेगळी होतात, हे त्याला कुठं अक्कल आहे? आपल्याला कळतंय ना. मग ते राही ना का त्याच्या डोक्यावर, त्याच्या डोक्याला जेवढे जमसते तेवढं समजू दे. काही नाही, आज पाणी फिरवल्यासारखं फिरलं, त्याच्यावर ठेवलं, इकडं दही भात, इकडं दही भात, तिकडं तो खातोय, इकडं हा खातोय, आहे का नाही भांजा? त्या फौजदाराने ज्याने तक्रार केली त्यालाच जोडून काढला. अबे कुछ भी बघताय, हे करताय, वो करताय, हराम गेले. कृष्णाजी पंत जेव्हा या पोराला घेऊन राजगडावर आले, शिवाजी राजांनी या सगळ्या कुटुंबाला लाख लाख मोहरा बक्षीस दिले आहेत की काय काळजी काट्याने तुम्ही माझ्या पोराला आणलात. बाकी सगळ्यांना 50-50 हजार मोहरा दिल्या. मात्र कृष्णाजी इतकंच म्हणाले, राजे यातली निम्मी रक्कम शंभूराजालाच द्या. का? आम्ही यांना फक्त आणले, पण यांनी आम्हाला जिवंत ठेवले. तिथे जर कसे जेवायचे कळले नसते तर वेगळेच जेवावे लागले असते आणि सगळंच संपलं असतो. पण शत्रूच्या समोर सुद्धा कपाळावरती घामाचा टिपूसही न येता धैर्याने कसं उभं राहावं, आपल्या बुद्धीनं सुद्धा शत्रूला कसा परास्त करावा, शंभूराजाने दाखवून दिला. शंभूराजे जर जिजाऊंच्या संस्कारात, शिवाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली इतका मोठा आदर्श डोळ्यासमोर घेऊनच जगत होते, तर मग राजे फितूर होतील कसे? ज्या दिलेर खानाला त्यांनी 9व्याच वर्षी पाहिला होता, ज्या मुघलांचे अत्याचार त्यांनी त्यांच्या बालपणातच अनुभवले होते, ज्या मोगली वैभवापेक्षा स्वाभिमानाचं वैभव मोठं असतं हे ज्या युवराजाला 8व्या वर्षी समजलं होतं, तो हे स्वाभिमान नावाचं वैभव बाजूला टाकून पुन्हा त्या बेगडी वैभवाकडे वाटचाल करील कशाला? खरंच शंभूराजे फितूर झाले का हो? झाले असतील तर त्याची नक्की घटना काय, घटनेचा क्रम काय आणि त्यांनी तर्कामुळे येणारं उत्तर काय? शेवटी तर्क नावाची एक वस्तू वापरावीच लागते. सगळ्या गोष्टी कागदात सापडत नाहीत. फक्त कुठे लिहिलेलं नाही एवढ्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी असिद्ध होत नाहीत. काही गोष्टी तर्काने विचार करून आपल्याला ठरवाव्या लागतात. तेव्हा युवराजांच्या जीवनामध्ये त्यांची व्यसनाधीनता, त्यांच्या लंपटपणाबद्दल झालेले आरोप आणि त्यांच्या फितुरीबद्दल झालेले आरोप यांचं आपण इतिहासातल्या कागदांची वचनं हाताशी धरून पण ते कसे असिद्ध होणार याचं चिंतन उद्या करू. एका महत्वाच्या प्रसंगाबद्दल थोडा मतभेद आहे इतिहासात, आणि तो महत्वाचा प्रसंग असा की शंभूराजांचा विवाह ते आग्र्याला जाण्यापूर्वी झालाय का आग्र्याहून आल्यावर झालाय, याबद्दल काही बखरी झाल्यावर म्हणतात, काही आधीही म्हणतात. पण आधी म्हणणं थोडंसं धाडसाचं वाटतं, कारण आधी म्हणजे 8 वर्षाचे शंभूराजे असताना, म्हणजे जुन्या काळातली जनरीत बघता 8 वर्षाची मुलगी असताना लग्न होत होतं हे बरोबर आहे, पण मुलगा इतका लहान असत नसे. तो साधारणतः 11-12 वर्षाचा तरी धरला जात होता तेव्हा. अर्थात हा काही चरित्राच्या दृष्टीनं फार महत्वाचा मुद्दा नाहीये, पण त्याबद्दल काही बोलले नाहीत बुवा, असं नको बुवा. तर दोन्ही बाजूची मतं आहेत. आग्र्याहून सुटका करून आल्यानंतर आता ते साधारणतः 11 वर्षाचे आहेत म्हटल्यावर आता हे लग्नाचं वय, म्हणजे शिवरायांचं सुद्धा साधारण लग्न होण्याचं वय जर पाहिलं तर ते 11-12 अशाच वयामधली ही लग्न झालेली आहेत. म्हणजे ते जर 8 वर्षाचे धरले लग्न होताना, तर तो मुलगी किती वर्षाची असेल त्यावेळेला कल्पना नाही. पण शंभूराजांचं विवाह प्रकरण जे झालंय ती उभय सोयरीक आहे. म्हणजे पिलाजीराव शिर्के यांची मुलगी ती संभाजीराजांना, आणि संभाजीराजांची जी बहीण ती पिलाजीच्या मुलाला. म्हणजे हे उभय पक्षी व्याही आहेत. मग शंभूराजांची बहीण तिकडे दिली आहे आणि गणोजी शिर्क्यांची बहीण इकडे आली. असे 2 एकाच कुटुंबामध्ये असे परस्पर विवाह झालेले आहेत. मुद्दा इतकाच आहे, आग्र्याहून सुटून आल्यानंतर शिवाजीराजांनी औरंगजेबाला सांत्वनपर पत्र लिहिलेलं आहे.
ते मात्र इतिहासात उपलब्ध आहे. म्हणजे औरंगजेबाचंच त्यांनी सांत्वन केलं आहे की तुमची प्रत्यक्ष भेट घेऊन यावी अशी माझी खूप इच्छा होती, पण आपल्याला कल्पना आहेच काही गोष्टी अशा झाल्या की आपली भेट होणं शक्य झालं नाही, त्यामुळे तुम्हाला न कळवता मला इकडं यावे लागले. त्याबद्दल वाईट वाटते आहे. मी दिलगीर आहे, माझ्यामुळे आपल्याला बराच काही मनस्ताप झाला. आणि पुन्हा एकदा शिवाजीराजांच्या वतीनं औरंगजेबाच्या दरबारातला बक्षीस बोलला की शिवाजीराजाला जर पश्चात्ताप झालाच असेल तर उगाच आता रागराग करण्यात काय अर्थ आहे. संभाजीराजांची आहे ही 5000 मनसब चालू ठेवावी. म्हणजे इतका उपद्व्याप ही मनसब चालूच ठेवली त्यांनी. औरंगजेबाचा आणखीन एक मोठा डाव झाला. त्यांनी विचार असा केला की आपला मुलगा दक्षिणेत पाठवावा. शहाजादा मुअज्जम हा औरंगजेबाचा मुलगा, त्यांनी असं ठरवलं की आपल्या मुलाला दक्षिणेमध्ये पाठवू. औरंगाबाद ज्याचं आपण शहर असं म्हणतो त्याचं राज्य त्याला करायला सांगू, तो दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठवू. औरंगजेबाचा हिशोब असा आहे, माझा मुलगा अवघ्या दक्षिणेचा सुभेदार, दक्षिण प्रांताचा, आणि त्याच्या हाताखाली आणखीन मदतनीस म्हणून शिवाजीराजाचा मुलगा, त्याचा एक 5000 मनसबदार. दोघांना एकत्र राहू दे, एकत्र कारभार करू दे. पण अशा वेळेला मुअज्जम आहे 10 वर्षांनी मोठा आणि शंभूराजे आहेत 10च वर्षाचे. त्यामुळे वय वर्ष 20च्या आसपास येणारी बरीचशी व्यसनं मुअज्जमना आहेत. औरंगजेबाची कल्पनाच ही आहे की ही व्यसनं उद्या संभाजीराजाला लागावीत आणि असा नाही पकडता आला तर शिवाजीराजाचा छावा उलट्या प्रकाराने पकडता यावा. म्हणून औरंगजेबाने हे आपलं तोंड देखलं दिलगिरी, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण तुमच्या मुलाला पाठवा बरं, माझा मुलगा आणि तुमचा मुलगा एकत्र म्हणून राज्य करतील.